माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. साधारणतः प्रत्येक आठवड्यामध्ये आपण अशा पद्धतीने भेटतो आहोत आणि मी बोलतो आहोत असं म्हणेन, पण मीच बोलतो आणि आपण ऐकता आहात. आणि आपण नुसते ऐकत नाही आहात, तर जे मी आपल्याला सांगतो आहे ते पूर्णपणाने त्या आपल्या सरकारच्या सूचना आपण हिमतीने आणि धैर्याने पाळत आहात. साहजिकच आहे, आज मी आपल्यासमोर येण्याचं कारण, आज 31 मे. लॉकडाऊन हा शब्द आता आपल्याला अंगवळणी पडलेला आहे. कदाचित ह्या काळामध्ये जन्माला येणारी बालकं ही कदाचित आईच्या ऐवजी लॉकडाऊन बोलायला पहिली सुरुवात करतील. म्हणजेच आयुष्याची सुरुवातच लॉकडाऊनमधून होते की काय, अशी परिस्थिती आहे. आज मी आपल्यासमोर आलोय तो लॉकडाऊन शब्द हा कचऱ्याच्या टोपलीत फेकायला आलेला आहे. मिशन बिगिन अगेन. पुन्हा एकदा आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करतो आहोत. आणि आयुष्याची सुरुवात करताना लोकमान्य टिळकांचा तो किस्सा, ती आठवण ही मला आपल्याला सांगणं आवश्यक वाटतं. स्वातंत्र्याची लढाई जेव्हा सुरू होती, लढाईच होती ती, अर्थातच लढाई, मोठी लढाई. आणि लोकमान्य मंडालेच्या तुरुंगात किती वर्ष होते, कशा पद्धतीत होते, त्यांनी त्या तुरुंगात काय काय गीता रहस्य वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला कल्पना आहे. पण सुटून आल्यानंतर त्यांना काही जणांनी विचारलं की आता पुढे काय, आणि त्यांनी सांगितलं पुनश्च हरिओम. पुनश्च हरिओम म्हणजे काय की पुन्हा एकदा आयुष्याला सुरुवात करतो आहे, लढाईला सुरुवात करतो आहे. तशीच आपली ही मिशन बिगिन अगेन, किंबहुना पुनश्च हरिओम सुरुवात करायची आता आपल्याला. ही सुरुवात करताना लॉकडाऊन करणं हा एक भाग झाला आणि सगळं हळूवार उघडणं हा दुसरा भाग झाला. म्हणजे लॉकडाऊन हे सायन्स असेल तर लॉकडाऊन उघडणं ही एक कला आहे किंवा आर्ट आहे. कसं काय उघडतोय आपण? पावसाळा तोंडावरती आहे. पावसाळा तोंडावरती आहे म्हटल्यानंतर पाऊस येऊन जातो, पडून जातो, अनेक ठिकाणी शेवाळ साचतं आणि शेवाळ समोर दिसल्यानंतर आपण आपलं पाऊल हे फार काळजीपूर्वक टाकतो. कुठे निसरडं नाही ना, कुठे घसरणार नाही ना, एकमेकाचा हात धरून चालतो, थोडासा आधार घेऊन चालतो की जेणेकरून आपलं पाऊल हे चुकता कामा नये आणि आपण घसरून पडता कामा नये. ती तशीच पुढच्या आयुष्यातली पावलं ही आपल्याला अशीच तुम्हाला आणि मला, म्हणजे सरकारला आणि जनतेला, एकमेकाचा हात हातात धरून मजबूतीने टाकायचे आहेत. प्रत्येक पाऊल टाकताना कुठेही शेवाळावरती पाऊल नाही टाकत, केळीच्या सालावर पाऊल नाही टाकत. म्हणजे घाईघाई करून सटकून पडत तर नाही ना, पडणार तर नाही ना, या खबरदारीने आपल्याला पुढची वाटचाल करावी लागणार आहे. पावसाळ्याची सुरुवात म्हटल्यानंतर मी गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण आपल्या यंत्रणेची एक बैठक घेतली. त्याच्यामध्ये महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या सगळ्यांचे अधिकारी होते. आणि पाऊस म्हटल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे, यावेळेचा पाऊस, त्याचा अंदाज हा सर्वत्र समाधानकारक किंवा सरासरी अथवा सरीपेक्षा थोडासा 19-20 असं सगळीकडे पडेल. म्हणजे एकूण समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे. हा अंदाज आहे म्हटल्यानंतरही अनेकदा असं होतं की अचानक कुठेतरी ढगफुटी होते, पूर येतो. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय करायचं, त्याची सज्जता, ही सज्जता घेण्यासाठी ती बैठक होती. त्याही बाबतीत आपण सज्ज आहोत. कुठेही अशी आपत्ती येऊ नयेच, येणार नाहीच, पण आली तर आपण पूर्णपणे सज्ज आहोत. आणि ही सज्जता आपल्याला सांगत असताना उद्या 1 जून आहे. येत्या 2-3 दिवसातच आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती चक्रीवादळ धडकण्याचा धोका आहे. चक्रीवादळ, मला खात्री येणार नाही, माझी तशी प्रार्थना आहे, माझा आत्मविश्वास आहे. आणि चक्रीवादळ आपल्या पश्चिम किनाऱ्यावरती येणार नाही ही खात्री जरी असली तरी देखील यंत्रणा मात्र आपली सज्ज ठेवलेली आहे. यंत्रणा सज्ज आहे. पश्चिम किनारपट्टी म्हणजे माझ्या सिंधुदुर्गापासून ते मुंबईपर्यंत आणि हा सगळा किनारपट्टा जो आहे, इथल्या सर्व लोकांना मी सांगतोय की आपण सुद्धा सज्ज राहा. असंही आतापर्यंत आपण घराबाहेर पडलेलो नाहीच आहोत, पण खास करून माझ्या मच्छीमार बांधवांना सांगतोय की तुम्ही येत्या 4-5 दिवसात समुद्रात जाऊ नका.
कारण ते वादळ घोंगावत आहे, कुठे जाईल कसं जाईल दिशा अजून ठरलेली नाही आहे. आपल्या दिशेने येत आहे, ती दिशा बदलून ते दुसरीकडे जाऊही शकेल आणि ते जाईलही नक्की. पण आपण मात्र सज्ज राहिलं पाहिजे. आणि ही खात्री बाळगल्यानंतर, खात्री एक सज्जता आपली घेतल्यानंतर, दाखवल्यानंतर पुनश्च हरिओम म्हणजे काय, कारण केंद्र सरकारने त्यांची सूचनावली दिलेली आहे, काय काय करायचं काय करायचं नाही आणि कुठे कुठे कसं कसं काय काय आहे. पहिल्या प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की कोरोनासोबत जगायला शिका, कोरोनाचा मुकाबला करता करता जगायला शिका. हे आत्तापर्यंत आपल्याला सगळ्यांना सल्ले देण्यात आलेले, सगळ्यांकडनं मी पण ऐकतोय, आपणही ऐकताय. पण हे ऐकताना जे मी यापूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे की बाहेर पडताना तोंडावरती मास्क हा अनिवार्य आहेच, नक्कीच आहे. तोंडावरती मास्क लावणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. हात सतत धुत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. उगाच इकडे तिकडे जाताना कारण नसताना कुठेही हात लागला आणि कंटाळा आला म्हणून मास्क काढला आणि तोंडावरती हात फिरवला, डोळ्याला हात लागला, तोंडाला हात लागला, मग 24 तास तुम्ही मास्क लावला आणि 5 सेकंद मास्क काढून तो हात न धुता तुम्ही तोंडाला लावला तर 24 तास मास्क लावण्याचा काही परिणाम होणार नाही. तुम्हाला संसर्गापासून जर का जपायचं असेल तर नुसतं मास्क लावणं नाही, तर कुठेही हात लावल्यानंतर किंबहुना तोंडाला हात लावू नका, चेहऱ्याला हात लावू नका. हा पहिला नियम, हा पुढचे काही काळ किंबहुना पुढच्या आयुष्यात आपल्याला अत्यंत काटेकोरपणाने पाळावंच लागणार आहे. बाहेर पडताना सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने पडतो आहोत. अनेक जणांना घाई झालेली आहे, मला कल्पना आहे. आता काय झालं ना, आता उघडा ना, आता उघडा ना, उघडतो ना, हळूहळू करू ना आपण सगळ्या काही गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी इतर देश काय करतायत, काही देशांनी लॉकडाऊन केलाच नव्हता, टाळेबंदी केलीच नव्हती, त्यांची काय स्थिती आहे तेही आपण बघतो आहोत. काही जणांनी लॉकडाऊन केला, तो उठवला, उठवल्यानंतर तिकडे काय परिस्थिती निर्माण झाली तेही आपण बघतो आहोत. कालच मी एक बातमी पाहिली की एका देशाने शाळा सुरू केल्या आणि त्या पुन्हा बंद करावं लागल्या. म्हणजे थोडीशी उघडझाप ही सगळीकडे चाललेली आहे. मला असं वाटतं आपण उघडझाप नाही करायची. आपण एकदा जी गोष्ट आपण चालू करू ती सुरूच ठेवायची. आणि तेवढी शिस्त, तेवढा संयम हा आता गेल्या 2 महिन्यात आपल्याकडे आलेला आहे. स्वयं शिस्त म्हणा किंवा एक जिद्द म्हणा, ही आपल्या अंगी आपण आणलेली आहे. जी गोष्ट आपण ज्याची सुरुवात करू ती पुन्हा बंद करण्यासाठी नाही, अजिबात नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक वादळाचा धोका आहे, तो किनारपट्टीला आहे. त्या किनारपट्टीमध्ये आपण दक्षता तर घेतोच आहोत, पण इतरत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 तारखेपासून आपण थोडेसे हातपाय हलवायला सुरू करूया. एक हातपाय हलवायला सुरू करूया. हातपाय हलवायला सुरुवात करायची म्हणजे काय करायचं, तर अनेक जण हे सकाळी फिरायला जातात, चालायला जातात, संध्याकाळी जातात. काही माझी तरुण युवक मुलं ही व्यायाम करतात, आउटडोअर व्यायाम, आउटडोअर. अजूनही जिम, स्पा ह्यांना आपण चालू करायला परवानगी दिलेली नाही. जिथे गर्दी होऊ शकेल त्या गर्दीला परवानगी अजूनही दिलेली नाही. कोणत्याही सभा समारंभ आणि एकत्रित येण्याला परवानगी नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की बाहेर फिरताना सुद्धा आपण अंतर ठेवून फिरायचं आहे. एकमेकापासून जेवढं अंतर ठेवू ते अंतरच आपल्याला ह्या कोरोनापासून अंतर ठेवायला मदत करणार आहे. त्याच्यामुळे बाहेर पडल्यानंतर अनेक दिवसानंतर आपले आप्तेष्ट भेटतील, मित्रमंडळी भेटलीच पाहिजेत. नाही भेटून चालणार कसं, भेटलीच पाहिजेत. पण भेटल्यानंतर एका अंतरावरून आपण त्याच्याशी हाय हॅलो करा, नमस्कार वगैरे करा. जास्त गप्पा टप्पामध्ये एकत्रित येऊन रंगून जाऊ नका, दंगून जाऊ नका, कारण अजूनही ती वेळ आलेली नाही. ही आता पहिल्यांदा आपण एक ट्रायल करतो आहोत, ट्रायल घेतो आहोत. 3 तारखेपासून याची सुरुवात करतो आहोत. 5 तारखेपासून आपण असा एक निर्णय घेतोय की आजपर्यंत सगळे व्यवहार आपले ठप्प होते, सगळी दुकानं आपली ही आपण बंद ठेवली होती. आता आपण काय करतोय, शहरं जी आहेत, लहान मोठी शहरं आहेत, तिकडे रस्त्याच्या दुतर्फा असलेली जी दुकानं आहेत, म्हणजे याही बाजूला दुकानं आहेत, याही बाजूला दुकानं आहेत, आपण 5 तारखेपासून सुरुवातीला एका बाजूची दुकानं उघडायची, मग ती एकदा झाल्यानंतर ह्या बाजूची, असं अल्टरनेट एक करत अंदाज घेणार की कशा पद्धतीने आपण सुद्धा ही सवय अंगी बांधवून कसं काम करत आहात. गर्दी अजिबात करायची नाही, कारण यापूर्वी सुद्धा आपण थोडे प्रयोग केले. ही जी झुंबड उडाली, नाईलाजाने आपल्याला ते बंद करावं लागलं. यापुढे ह्या गोष्टी होता कामा नयेत. ह्या गोष्टी टाळूनच आपण जे सुरू करू ते सतत आणि कायमचं सुरूच ठेवू. एक वेगळा आदर्श महाराष्ट्रापासून देशाने आणि जगाला घेतला पाहिजे की बघा महाराष्ट्र किती शिस्तबद्ध आहे.
किती शिस्तबद्ध आहे. याने एकदा सुरू केलं, कदाचित इतरत्र ते बंद झालं असेल, पण महाराष्ट्राने नाही बंद होऊ दिलं. एवढा विश्वास माझा तुमच्यावरती आहे. तर एक 5 तारखेपासून दुकानं आपण चालू करू आणि नंतर पुढचा जो रविवार आहे आपलं सोमवार आहे तो 8 तारीख आहे. या 8 तारखेपासून आपण आपली कार्यालय सुरू करतो आहोत. कार्यालय सुरू करतो. तुम्हाला मी मंत्रालयाचं उदाहरण दिलं. सुरुवातीला मंत्रालय सगळं बंद करत असताना 50%, 25%, 5%, मध्ये एक काळ तर असा आला की 100% बंद करावं लागलं. मग हळूहळू पुन्हा 5%वर आणलं. आता आपण आपली ऑफिसेस जे आहेत त्या ऑफिसेसमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही साधारणतः 10% उपस्थितीवरून सुरू करू. एक 10% उपस्थितीने सुरू करू. त्याला काय आपल्याला अनुभव येतोय? केसेस वाढत आहेत का? कारण आत्ता आपण या काळामध्ये जे सुरू करतो आहोत तो खास करून आपला, मी मागेही आपल्याला सांगितलं होतं, कुठेतरी ज्याला आपण पीक म्हणतो म्हणजे सर्वोच्च बिंदू त्याच्या एकतर जवळ जातो आहोत किंवा त्याच्यावरती आलेलो आहोत. ज्या केसेस वाढत आहेत, ज्या पद्धतीने त्या वाढलेल्या आहेत त्या बघितल्यानंतर आपण या पीकच्या जवळ किंवा त्या पीकवरती आहोत, म्हणजे त्या टिपेला पोचतो आहोत आपण किंवा पोचलेलो आहोत. काही काळ आता हा जो केसेस येण्याची संख्या जी आहे ही साधारणतः अशीच थोडीशी वरती खाली होत नंतर हळूवारपणाने एक आणखीन 8-15 दिवसानंतर ती खाली उतरायला लागेल. ही खाली उतरेल केव्हा उतरेल? जर आपण ही सगळी बंधनं पाळली तर. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की बाहेर पडताना आवश्यक ज्यांना नाही त्यांनी घराबाहेर पडू नका. विशेषतः जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्यांना खास करून मधुमेह, रक्तदाब, इतर काही व्याधी किंवा दुर्दैवाने आजार किंवा काही विकार असतील त्यांनी घराबाहेर पडू नये. कारण हा जो विषाणू आहे तो या पद्धतीच्या ह्या वयोगटाच्या आणि या वर्गातल्या नागरिकांवरती फार घातक परिणाम करतोय. ज्या ज्या काही गोष्टी आपण बघतो आहोत गंभीर 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 म्हणतो त्याच्यामध्ये ह्या वर्गातली लोक म्हणजे ज्याला हाय रिस्क ग्रुप ज्याला म्हणतो आपण त्या वर्गातली लोक किंवा नागरिक हे त्याला जास्त त्याचा प्रादुर्भाव हा अतिशय गंभीरतेने होतोय, घातक ठरतोय तो. म्हणून साधारणतः 55 ते 60च्या वरच्या नागरिकांनी आणि ज्यांना ह्या काही विकार किंवा काही आजार आहेत त्यांनी घराबाहेर पडता कामा नये. हे जरी घरात राहिले तरी मग प्रश्न येतो जे घराबाहेर पडणार आहेत साधारणतः मध्यमवयीन किंवा युवा, त्यांनी घराबाहेर पडल्यानंतर घरात गेल्यानंतर आपल्याला ज्येष्ठ आपले माता पिता आहेत, आई वडील आहेत, आजी आजोबा असतील, आणखीन कोणी ज्येष्ठ आपले नातेवाईक असतील त्यांना आपल्याकडनं अनावधानाने सुद्धा हा संसर्ग होऊ द्यायचा नाही आहे. त्यानंतर ते घरात राहणार आहेत, आपण घराबाहेर जाणार, फिरणार आणि व्हायरस घेऊन घरात येणार. तर कृपा करून आपल्याकडनं अनावधानाने सुद्धा हा संसर्ग आपल्या वडीलधाऱ्यांना होणार नाही याची काळजी घ्या. घरात आल्याबरोबर आपले कपडे म्हणा किंवा आपण स्वच्छ हातपाय धुवून आंघोळ करून आणि एक अंतर ठेवून त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. कोणालाही कुठलंही लक्षण आढळलं, कारण याची लक्षणंसुद्धा मी आपल्याला सांगितलेली आहेत. सर्दी खोकला, कारण आता पावसाळा आलेला आहे, पावसाळा आला, सर्दी खोकला ताप, थोडंसं थकवा, तोंडाची चव जाणं, नाकाचा वास जाणं, ही जी काही अशी लक्षणं आहेत ही लक्षणं आढळली तर ताबडतोब आपल्या डॉक्टरना किंवा दवाखान्यात तिकडे तुम्ही जायला पाहिजे. लक्षणं वेळेत ओळखून जर आपण उपचार सुरू केले तर बरे होणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप आहे, मोठी आहे संख्या. म्हणजे ती संख्या जर का मी तुम्हाला सांगितली तर एक दिलासादायक नक्कीच ती संख्या आहे. आत्तापर्यंत आज महाराष्ट्रामध्ये केसेस किती आहेत? महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणतः 65,000 केसेस आहेत. 65,000 केसेस. पण या 65,000 केसेस कशा आहेत? ह्या आपला पहिला रुग्णसुद्धा याच्यात धरला जातोय. म्हणजे हे गेल्या वेळेला मी आपल्याला सांगितलं होतं की सुरुवातीला ज्याच्यामुळे कळलं की कोरोना आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये आलेला आहे तो रुग्ण आज बरा होऊन घरी पण गेला, कधीच गेला, पण तरीसुद्धा तो पहिला रुग्ण ह्या 65,000 धरला जातो. हे चूक आहे, ही चूक आहे. आणि तसं जर बघितलं तर आत्तापर्यंत 65,000मधून 28,000च्या आसपास हे रुग्ण बरे होऊन खडखडीत बरे होऊन घरीसुद्धा गेलेले आहेत. 28,000च्या आसपास. काही दुर्दैवाने जे काय मृत्यू घडले तोही आकडा आहे. पण ह्या आता जे आपल्याकडे रुग्ण ज्यांना म्हणतो म्हणजे ॲक्टिव्ह केसेस जे पॉझिटिव्ह आहेत त्याच्यामध्ये आजचा आकडा आहे साधारणतः 34,000 आहे. या 34,000मध्ये साधारणतः 24,000
रुग्ण हे असे आहेत की त्यांना कोणतीही लक्षणं नाही, त्यांना कोणत्याही औषधोपचाराची आज गरज नाही, ते आपल्या क्वारंटाईनमध्ये आहेत, काही पॉझिटिव्ह असल्यामुळे आयसोलेशनमध्ये आहेत. पण या 24,000मध्ये सुद्धा साधारणतः मध्यम ते थोडी तीव्र अशा लक्षणाचे आपल्याकडे साधारणतः 9,500 आहेत. म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती हाताबाहेर गेली, मुंबईमध्ये सगळी वातात लागलेली आहे, लष्कराला बोलवा, राष्ट्रपती राजवट लावा. त्यांना म्हणे हे आकडे बघा, हे आकडे बघा ना, हे आकडे बोलके आहेत. हे का आपण करू शकलो? 9,500 यांना साधारणतः मध्यम ते तीव्र लक्षण आहेत आणि त्याच्यापैकी साधारणतः 1200 जण मात्र हे थोडे गंभीर आहेत. त्याच्यापैकी 200 जण हे व्हेंटिलेटरवरती आहेत. म्हणजे 65,000 जो आकडा आपण ऐकतो आहोत आणि बापरे महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, मुंबईमध्ये काय चाललंय, काय सरकार काय आकड्यामध्ये 28,000 घरी गेले म्हटले तर 200 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत. आता व्हेंटिलेटरवरती सुद्धा जे आहेत यापैकी सुद्धा काही जण हे म्हणजे आत्ताचे नाहीत, यापैकी काही जण व्हेंटिलेटरवरनं सुद्धा व्यवस्थित बरे होऊन घरी गेलेले आहेत. हे काही आपल्याबद्दलचं एक चित्र किंवा महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान दुर्दैवाने काही आपली म्हणणारी माणसं करतात, तेव्हा दुःख होतं. पण हे जरी खरं असलं तरी एका गोष्टीचं मला नक्कीच समाधान आहे की आपला विश्वास जो सरकारवरती आहे त्याच्यामुळेच सरकार हे काम करू शकतोय. आता जसं मी तुम्हाला सकाळ होते तीच आपली पेपर आणि चहापासून, तर सुद्धा घरपोच पोहोचवण्याची आपण परवानगी देताना एक गोष्ट मात्र दक्षता